मी गोविंद ढगे, शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष। आज उमरेडच्या एसडी ऑफिसमध्ये आलो। वडेगाव कुसागुंदी, कलांद्री बोरगाव कुसागुंदी येथे पोल्ट्री फार्म मोठ्या प्रमाणातला फार्म पोल्ट्री फार्म आणि जो पोल्ट्री फार्म आमच्या वडेगाववासियांची आरोग्य धोक्यात आणून आलेला आहे। 4 लोक उमरेडच्या दवाखान्यामध्ये भरती झाले, त्यांना हलवावं लागलं त्वरित मेडिकलला। मेडिकलवाल्यांनी सांगितलं का आम्ही काही करू शकत नाही, तर आम्हाला आमच्या खर्चाने, संघटनेच्या खर्चाने, आमच्या सहकाऱ्यांनी वर्गणी गोळा केली व त्यांना प्रायव्हेट ठिकाणी हॉस्पिटलायझेशन घेऊन त्यांचं आरोग्य दुरुस्त केलं। पण हे कुठपर्यंत चालणार? आज त्यांच्या तो नावसुद्धा सांगत नाही त्या पोल्ट्री फार्मवाल्याचं। नागपूर की पार्टी है, नागपुर की बड़ी पार्टी है, बड़े लोगों से परिचय है, देवाभाऊ से परिचय है। अरे देवाभाऊ ने तुमको ये काम बताया कि आरोग्य धोखे में डालो करके? गाँव वालों का पूरा जिंदगी खराब कर रहे। वहाँ पे जो भी पोल्ट्री फार्म के प्रोडक्ट्स है, वो प्रोडक्ट्स वहाँ एक गड्ढा करके और वहाँ डालते और वो खुला रहता है। गड्ढे में नहीं भरता है तो बाहर में भर जाता है। ऐसे में क्या करे गाँववासी, क्या करे? गाँव छोड़ जाए, कहाँ जाएंगे गाँव वाले? उनकी रोजी रोटी तो वहाँ रखी है। और इस समय में, बरसात के समय में, या पावसाळ्याच्या तोंडाची ज्यावेळेस आरोग्याच्या समस्या ह्या विकराल स्वरूप प्राप्त करतात, त्या विकराल स्वरूपाच्या वेळेस त्या ठिकाणी समोर गावकऱ्यांचं जीवित धोक्यात आलेलं आहे। उदाहरण ताजंच आहे, 4 दिवसापूर्वीचं। आम्हाला किती खर्च आला आम्हाला माहीत आहे। लोकांसाठी तो खर्च छोटा असेल, पण आमच्या गावकऱ्यांसाठी तो मोठा आहे। आम्हाला वर्गणी गोळा करावं लागली। 4 लोकांनी मिळून ते पैसे त्यांच्या त्या गरीब कुटुंबासाठी लावलेले आहे। कुठपर्यंत चालेले, कधीपर्यंत चालेले, याच्या विरोधात आम्ही आज सर्व ग्रामस्थ मंडळी, अजूनही अनेक ग्रामस्थ मंडळी आहेत, ते या ठिकाणी जमा होत आहे। चव्हाण साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही आत्ताच नुकतेच चव्हाण साहेबांच्या ऑफिसमधून आलो, SDMच्या ऑफिसमधून। त्यांनी सांगितलं संबंधित विभागाच्या अनेक लोकांना मी कळवतो, पण तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटा। त्याच्यानंतर आम्ही अनेक संबंधित ऑफिसमध्ये जात आहोत। खंडविकास ऑफिस अधिकारी BDO साहेब यांच्या ऑफिसमध्ये जात आहोत आम्ही। कशा संदर्भात हे निवेदन होतं? हे निवेदन होतं वडेगाव रोडच्या कलांद्री बोरगाव येथील कुसागुंदी स्थित 5 एकराच्या पोल्ट्री फार्ममुळे 5 एकरापेक्षा जास्त आहे आणि आजूबाजूची त्यांनी जागा कव्हर केलेली आहे। शेतकऱ्यांना धमकावतो, मेरा कोई बिघाड नहीं सकता ऐसा तो मगरुरीने बोलतो। मोठ्या लेवलची तो भाषा सांगतो, मोठ्या लेवलचं सांगतो तो। अशा ह्या मगरूर पोल्ट्री फार्म मालकाला आम्हाला आमच्या आरोग्याच्या जीविताशी खेळण्याचा काय अधिकार आहे? काय अधिकार दिला त्याला? कोणी दिला हा अधिकार? पुढची जी भूमिका असणार आहे या पोल्ट्री फार्म विरोधात, ते कशी असणार आहे आणि काय नियोजन करणार आहेत? अतिशय तीव्र आंदोलन आम्ही छेडू, कोणत्याही टोकाला जाऊ, वेळ पडली तर मुंबईला जाऊ, त्या ठिकाणी जाऊन उपोषण करू, वेळ पडली तर आणखी त्याच्या समोरच्या गोष्टी आम्ही करू। जे नियोजन आज आमच्या डोक्यात आहे ते तुम्हाला सांगणारच आहोत। काय तुमची काय नेमकी प्रतिक्रिया आहे पोल्ट्री फार्म विरोधात? आज सुनील भाऊ मेश्राम, त्याचबरोबर ढगे साहेब आणि संपूर्ण वडेगावचे ग्रामस्थ इथे आलेले आहेत आणि त्यांची जी समस्या आहे, पोल्ट्री फार्मपासून अतिशय त्यांना दुर्गंधीयुक्त वास येतो आणि या संबंधित जे पोल्ट्री फार्म टाकण्यात आलं त्याची परवानगी त्यांना कोणी दिली, काय दिली, त्याची शहानिशा व्हावी आणि त्यामुळे हे सगळे लोक जमलेले आहेत। BDO साहेबांना पण हे देणार आहे। त्याचसोबत तहसील जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये पण SDO ऑफिस आहे, त्यांना पण लेटर देण्यात आलेलं आहे। सोबतच जे कोण आहेत ग्रामस्थ आहेत, आमच्यासोबत चव्हाण साहेब आहेत, ठाकरे साहेब आहेत, नाईक पवार, हे सगळे ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि गणेश पवारजी पण सोबत आहेत, बोरकर साहेब आहेत। या सगळेजण मिळून आम्ही निवेदन दिलं, त्वरित कारवाई करतील अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। सुनील भाऊ, काय नेमकी प्रतिक्रिया उमटणार आहे तुमच्या माध्यमातून? पुढची जी भूमिका असणार आहे सुनील भाऊ, कशी असणार आहे? आंदोलनाची भूमिका कशी आखणार आणि पुढचं नियोजन कसं करणार या पोल्ट्री फार्म विरोधात?
रस्ता रोको आंदोलन करणार आहोत आम्ही. दूषित वायू प्रदूषण जे आहे पूर्ण इथे कलांद्री, बोरगाव असे 4 गावं मिळून तिथून जाणं येणं आहे लोकांचं. आणि तिथे जवळ 5 ग्रामपंचायत आपल्या जिल्हा परिषदची शाळा आहे, तर तिथे आणखी अंगणवाडी आहे ना. ते अंगणवाडीचे मुलं छोटे मुलं आहेत, त्यांच्या आरोग्याला खूप म्हणजे असं धक्कादायक हे बाब आहे. त्याच्यानंतर आता आम्ही ADO साहेबांना पत्र दिलेलं आहे. आम्ही आता BDO साहेबांना पण दिलेलं आहे. काय म्हणाले BDO साहेब? BDO साहेब म्हणाले, SDO साहेब काय म्हणाले? कळवतो. ADO साहेबांनी सांगितलं आम्हाला, आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. पण आम्ही कसं आहे त्यांच्या आश्वासनासाठी आता आम्ही 8 दिवस वाट पाहणार आहोत. तर 8 दिवसाच्या नंतर हे जर समजून घ्या यांनी शासनाने प्रशासनाने जर कारवाई किंवा चांगली भूमिका घेऊन अगर त्यांनी जर पाळलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, मोठं आंदोलन करून हजारो संख्येच्या पूर्ण मोठा जो रोड आहे नॅशनल हायवे, उमरेड नॅशनल हायवे, त्याच्यावर रस्ता रोको आंदोलन, टायर जाळणे सर्व म्हणजे तीव्र आंदोलन करण्याची उपोषण बी करून आम्ही शक्यता आहे. ते मुंबईला जायची तयारी चालेल, मंत्रालयामध्ये जायची तयारी करून चालेल, दिल्लीला जायची कोणत्याही टोकावर आम्ही हे आंदोलन घेऊन जाऊ शकतो. माझं म्हणणं एकच आहे, सर्वांच्या जिथे त्यांनी जो फार्म टाकलेला आहे तो सर्व लोकांना तिथं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना